हाय स्टुडंट्स, आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अल्किल हलाइड डिस्कस करत होतो. याच्यामध्ये त्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणत्या प्रकारच्या म्हटलं तर त्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत्या अल्किल हलाइडच्या, आणि त्याचा मेकॅनिझम डिस्कस करत असताना आपण काय म्हटलं होतं की अल्किल हलाइड 3 प्रकारचे आहेत. कोणते? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्किल हलाइड. तर हे प्रायमरी अल्किल हलाइड जे आहेत ते SN2 मेकॅनिझम पाथ फॉलो करतात. एवढं. प्रायमरी अल्किल हलाइड फॉलो वन स्टेप बायमॉलिक्युलर रिॲक्शन मेकॅनिझम पाथ नोन ॲज SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. हे SN2 रिॲक्शन मेकॅनिझम आपण डिटेल डिस्कस केलेलं आहे. आणि टर्शरी अल्किल हलाइड काय करतात? SN1 पाथ फॉलो करतात. तो सुद्धा आपण डिटेल डिस्कस केलेला आहे. आणि सेकंडरी अल्किल हलाइड काय करतात तर ते मिक्स्ड पाथ फॉलो करतात, SN2 ॲज वेल ॲज SN1 रिॲक्शन. या दोन्ही रिॲक्शनमध्ये आपण काय काय बघितलं तर पहिल्या स्टेपमध्ये ते SN1 SN2चा लॉंग फॉर्म काय असते ते, नंतर दुसऱ्यामध्ये त्याचं एक्झाम्पल बघितलं दुसऱ्या पॉईंटमध्ये, तिसऱ्या पॉईंटमध्ये त्याचं केमिकल कायनेटिक्स बघितलं आहे. बघा आता दोन्ही बोर्डवर सायमल्टेनियसली आपल्याला दिसते. हे इकडचं जे आहे ते कशाचं आहे? SN2चं आहे, आणि हे इकडचे जे आहे ते कशाचं आहे? SN1चं आहे. पहा, म्हणजे कायनेटिक रेट एक्सप्रेशन या SN2चं कसं होतं? R=K × CH3Br कॉन्सन्ट्रेशन इंटू OH मायनस कॉन्सन्ट्रेशन. या दोन्हीचे पॉवर 1 होते. आणि इकडं टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रॉलिसिस की जे SN1 पाथ फॉलो करतो त्याचं कायनेटिक रेट एक्सप्रेशन R=K × मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड होतं. हे झाल्यानंतर यांचा रिॲक्शन मेकॅनिझम चौथा पॉईंट, त्याच्यामध्ये हे SN2 रिॲक्शन मेकॅनिझम काय वन स्टेपची होती की ज्याच्यामध्ये सायमल्टेनियस CBr ब्रेकिंग अँड COH फॉर्मेशन होत होतं, आणि याच्यामध्ये बॅकसाईड अटॅक ऑफ OH मायनस ऑन CH3Br कार्बन होत होता. नंतर इकडं SN1मध्ये काय होतं? ती 2 स्टेप रिॲक्शन होती. पहा, पहिल्या स्टेपमध्ये ब्रेकिंग ऑफ CBr बॉन्ड होत होतं, आणि दुसऱ्या स्टेपमध्ये फॉर्मेशन ऑफ COH बॉन्ड, हे अशा टाईपचं. आणि या SN2मध्ये 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन झालेलं होतं, आणि SN1मध्ये काय झालं होतं तर 50% इन्व्हर्जन अँड 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन झालं होतं, की ज्याला आपण रेशिमायझेशन ऑफ कॉन्फिगरेशन म्हटलं होतं. आणि नंतर आपण एनर्जी प्रोफाईल डायग्राम काढली होती. ती या SN2 रिॲक्शन मेकॅनिझमची 1 पीक डायग्राम होती, आणि SN1 रिॲक्शन मेकॅनिझमची ती डायग्राम काय होती? 2 पीक डायग्राम होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं डिस्कस केल्यानंतर आपण काय म्हणू शकतो? या SN2 आणि SN1मध्ये डिफरन्स सांगू शकतो. म्हणजे डिफरन्स बिटवीन SN2 रिॲक्शन मेकॅनिझम अँड SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. विद्यार्थी मित्रांनो, थिअरीमध्ये याच्यावर 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो. कसा? डिस्टिंग्विश बिटवीन SN2 अँड SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. आणि नीटमध्ये, CETमध्ये, JEEमध्ये याच्यावर काय असे याच्यातले पॉईंट देतील, 4 स्टेटमेंट देतील. विच स्टेटमेंट इज करेक्ट, विच स्टेटमेंट इज रॉंग, अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. मग आता याचे डिफरन्स जर लिहायचे असेल तर आपण पहिला पॉईंट काय लिहूत? याचा लॉंग फॉर्म लिहू. म्हणजे SN2 मीन्स सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर, आणि इकडं सबस्टिट्यूशन
न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर असं म्हणू शकतो. त्यानंतर धिस मेकॅनिस्टिक पाथ इज फॉलोड बाय प्रायमरी अल्किल हलाइड लाईक मिथिल ब्रोमाइड असं म्हणू शकतो. आणि धिस मेकॅनिस्टिक पाथ इज फॉलोड बाय टर्शरी अल्किल हलाइड लाईक टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. टेकन थ्राइस सी बी आर अशा टाईपचे. नंतर हा वन स्टेप मेकॅनिझम आहे. तर हा काय आहे, टू स्टेप मेकॅनिझम आहे. याच्यामध्ये काय होते, 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन होते. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आणि याच्यामध्ये काय होते तर 50% इन्व्हर्जन आणि 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन होते, की ज्याला आपण काय म्हणू शकतो, रेशिमायझेशन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणू शकतो. रेशिमायझेशन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणजेच काय म्हणायचं त्याच्यात, इकडं आपण डेक्स्ट्रो स्टार्टिंग मटेरियल घेतला तर लिओ मिळू शकतो, आणि इकडं डेक्स्ट्रो स्टार्टिंग मटेरियल घेतला तर रेशमिक मिक्सर प्रॉडक्ट मिळेल. लिओ घेतला तरी रेशमिक मिक्सर प्रॉडक्ट मिळेल, असं याच्यामध्ये होऊ शकते. आता या SN1 मध्ये काय, हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन कम्प्लिटली होते. पहिली स्टेप काय, ब्रेकिंग ऑफ CBr बॉन्ड आहे, कार्बोकॅटायन तयार होते. म्हणून याला कसं, म्हणजे इकडं आपण काय म्हणू शकतो, इथं नॉन पोलार सॉल्वंट फेवर्स SN2 आणि इथं पोलार सॉल्वंट फेवर्स SN2. त्यानंतर इकडं एनर्जी प्रोफाईल डायग्राम जी आहे ती काय 1 पीकची आहे, आणि इकडं एनर्जी प्रोफाईल डायग्राम कशी आहे 2 पीकची आहे. त्यानंतर या इथं इंटरमिजिएट कार्बोकॅटायन वगैरे काही तयारच होत नाही. याचा ट्रान्झिशन स्टेट कसा असतो, पेंटाव्हॅलंट असतो. तर इकडं ट्रान्झिशन स्टेट पेंटाव्हॅलंट वगैरे नसतो, टेट्राव्हॅलंटच असतो. पण याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, इंटरमिजिएट कार्बोकॅटायन इज नॉट फॉर्मड म्हणू शकतो. आणि इकडं काय म्हणू शकतो, इंटरमिडिएट कार्बोकॅटायन इज फॉर्मड. हे असे आपण याच्यामध्ये पॉईंट ऑफ डिफरन्स लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं सगळं कशाबद्दलचं, SN रिॲक्शनबद्दलचं, की ज्यामध्ये अल्किल हलाइडचं आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये रूपांतर केलेलं आहे. तो एक प्रकार होता, कोणता, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शन की ज्या काय SN टाईप होत्या, आणि ते 2 मार्गानं होतात. एक 1 स्टेपचा मार्ग ज्याला SN2 म्हटलं, आणि दुसरा 2 स्टेपचा मार्ग SN1 म्हटलेला आहे. आणि याच्यामध्ये प्रायमरी असले तरी काही अल्किल हलाइड SN2 फॉलो करत नाहीत. ते म्हणजे कोणते, असे अलिलिक हलाइड जे आहेत, हे असं समजा. अलिल ब्रोमाइड हा प्रायमरी अल्किल हलाइड आहे, किंवा बेन्झिल ब्रोमाइड हे असा, हा सुद्धा प्रायमरी हलाइड आहे.
आता हे प्रायमरी जरी असले तरी यांचा कार्बोकॅटायन काय होते, स्टॅबिलाइज होते रेझोनन्सनं. म्हणून आपल्याला SN2ला आपण काय म्हटलं, ऑल प्रायमरी अल्किल हलाइड फॉलोज SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. पण आता हे प्रायमरी अल्किल हलाइड सारखा फंक्शनल ग्रुप याच्यात जरी दिसत असला तरी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, SN1 रिॲक्शन पासेस थ्रू स्टेबल कार्बोकॅटायन, आणि हा अलील कार्बोकॅटायन जो तयार होईल असा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर, म्हणजे तो CS2 डबल बॉन्ड CS2 याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आल्यानंतर हा पाय बॉन्ड इकडं शिफ्ट होतो आणि हा चार्ज याच्यावर येतो आणि याचं रूपांतर या अशा कार्बोकॅटायनमध्ये होते. हे अशा टाईपचं, हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर झाले. आणि ॲज नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर इन्क्रीजेस, स्टॅबिलिटी इन्क्रीजेस. म्हणजे या रेझोनन्समुळं काय झालेलं आहे म्हणू शकतो, या अलिलिक कार्बोकॅटायनला स्टॅबिलिटी आली. म्हणून SN1 रिॲक्शन ऑलवेज गोज थ्रू स्टेबल कार्बोकॅटायन. म्हणून हा अलील ब्रोमाइड स्टेबल कार्बोकॅटायन तयार करते. म्हणून जरी प्रायमरी असला तरी हा SN1 टू स्टेप पाथ फॉलो करते, असं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तसंच या बेंझिल ब्रोमाइडचं हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर जो बेंझिल कार्बोकॅटायन होतो, की जो आपण बॉन्ड तुटल्यानंतर तयार झालेला तो कॅटायन जो आहे तो असा आहे, प्लस Br मायनस. आता हा कॅटायन काय होतो, स्टॅबिलाइज होतो कशानं, रेझोनन्सनं. ही इथं बॉन्ड जातो तर इथं चार्ज येतो, त्यामुळं असं रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतं. इथं काय होईल, डबल बॉन्ड होईल, CH2 होईल, इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल, नंतर हे असं परत हा बॉन्ड इथं जाईल तर याचा चार्ज इथं येईल आणि आपल्याला हे असं स्ट्रक्चर मिळेल. इथं पॉझिटिव्ह चार्ज, हे CH2 डबल बॉन्ड, मग पुन्हा हा बॉन्ड इथं येईल आणि हा चार्ज इथं जाईल, त्यामुळं आपल्याला हे असं स्ट्रक्चर मिळेल. CH2 इथं बॉन्ड, इथं बॉन्ड, इथं पॉझिटिव्ह चार्ज, आणि मग शेवटी हा बॉन्ड इथं येईल आणि हा पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी जाईल आणि याच्यामुळं आपल्याला हे अशा टाईपचं स्ट्रक्चर मिळतं. CH2 प्लस, म्हणजे बेंझिल कार्बोकॅटायन अंडरगोज रेझोनन्स स्टॅबिलायझेशन लाईक धिस. म्हणून हे बेंझिलिक हलाइड आणि अलिलिक हलाइड ते काय करतील, SN1 पाथ फॉलो करतील असं आपण म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं डिस्कशन कशाबद्दलचं झालं, SN रिॲक्शनबद्दलचं. म्हणजे एक प्रकार अल्किल हलाइडच्या रिॲक्शनचा की ज्याच्यामध्ये हॅलोजन हे वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपनं रिप्लेस केले, त्याचे एक्झाम्पल झाले, त्यांचा मेकॅनिझम पण झाला. आता दुसऱ्या प्रकारची रिॲक्शन अल्किल हलाइडची डिस्कस करायची आहे, आणि ती रिॲक्शन म्हणजे कोणती, ते 10.5 6.5 या आर्टिकलमधली कोणती रिॲक्शन आहे म्हटलं तर ती आहे एलिमिनेशन रिॲक्शन. एलिमिनेशन रिॲक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, अल्किल हलाइड की ज्यांना हॅलोजन, अल्किल हलाइडमध्ये जिथं हॅलोजन अटॅच आहे अशा कार्बनला आपण काय म्हणायचं आहे, अल्फा कार्बन म्हणायचं आहे. आणि त्या कार्बनला जो डायरेक्टली अटॅच कार्बन आहे त्या कार्बनला आपण काय म्हणायचं आहे, बीटा कार्बन म्हणायचं आहे. आणि बीटा कार्बनवर अटॅच असणाऱ्या हायड्रोजनला काय म्हणायचं आपण, बीटा हायड्रोजन म्हणायचं. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. म्हणजे काय,
halogen attached carbon is alpha carbon. The carbon attached directly to alpha carbon is the beta carbon, and hydrogen of beta carbon are termed as beta hydrogen. मग अशा या अल्किल हलाइडला आपण अल्कोहोलिक मीडियम बरोबर अल्कोहोलिक मीडियममध्ये KOH बरोबर हीट केलं तर काय होते, तो OH मायनस हा हायड्रोजन या ठिकाणचा काढून घेतो, हा हायड्रोजन H+ म्हणून बाहेर पडतो आणि या ठिकाणचा बॉन्ड जो आहे तो इथं जातो आणि मग हा हॅलोजन याच्यातून बाहेर पडतो. म्हणजे एका कार्बनवरचा हॅलोजन आणि त्याच्या शेजारच्या कार्बनवरचा हायड्रोजन असं मिळून काय होते, HX बाहेर पडतो. आणि हे कोणाच्या ॲक्शन नव्हते, KOHच्या. आणि कोणत्या मीडियममध्ये, अल्कोहोलिक मीडियममध्ये स्ट्रॉंगली हीट केल्यानंतर. मग आता याच्यातून HX बाहेर पडायला तो KOH बरोबर रिॲक्ट व्हायला KX आणि H2O. मग याच्यापासून काय होणार आहे, हे असं अल्किन तयार आहे. मग असं अल्किल हलाइड टू अल्किन ही कोणती रिॲक्शन आहे म्हटलं तर एलिमिनेशन रिॲक्शन. मग या एलिमिनेशन रिॲक्शनमध्ये आपण काय एलिमिनेट करायलो, काय रिमूव्ह करायलो, तर हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह करायलो, एलिमिनेट करायलो. म्हणून अशा एलिमिनेशन रिॲक्शनला आपण काय म्हणू शकतो, डिहायड्रो हॅलोजनेशन रिॲक्शन म्हणू शकतो. आणि ही रिॲक्शन कशा प्रकारची एलिमिनेशन आहे, तर याच्यामध्ये अल्फा आणि बीटा कार्बनवरचे ग्रुप निघून गेले म्हणून याला अल्फा बीटा एलिमिनेशन रिॲक्शन किंवा 1-2 एलिमिनेशन रिॲक्शन किंवा सिम्पली बीटा एलिमिनेशन रिॲक्शन असं हे आपल्याला म्हणायला जमते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता याचे आपण वेगवेगळे एक्झाम्पल घेतले. आता समजा आपण इथिल ब्रोमाइड घेतलं आणि त्याला आपण KOH अल्कोहोलिक बरोबर हीट केलं स्ट्रॉंगली, तर काय होईल, या कार्बनवरचा हा Br आणि त्याच्या शेजारच्या कार्बनवरचा एक हायड्रोजन HBr म्हणून बाहेर पडेल. तो HBr या KOH बरोबर रिॲक्ट होईल आणि त्याचा KBr आणि H2O तयार होईल आणि या अल्किल हलाइडचं रूपांतर CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे इथिनमध्ये. म्हणजे इथिल ब्रोमाइडचं रूपांतर कशामध्ये झालं, इथिनमध्ये झालं. म्हणजे ही अल्किनची मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. आपण 11वीला अल्किन टॉपिकमध्ये डिस्कस केलेली आहे. आता आपण कोणताही असा अल्किल हलाइड घेतला तर त्याचा करस्पॉन्डिंग अल्किन मिळायला कशाच्या ॲक्शन, अल्कोहोलिक KOHच्या. म्हणजे एलिमिनेशन रिॲक्शनसाठी, डिहायड्रो हॅलोजनेशन रिॲक्शनसाठी आपल्याला KOH लागतो, पण कोणत्या मीडियममध्ये, अल्कोहोलिक मीडियममध्ये. कारण अल्कोहोलिक मीडियम फेवर्स एलिमिनेशन अँड ॲक्वियस मीडियम फेवर्स सबस्टिट्यूशन. म्हणजे हेच जर या इथिल ब्रोमाइडला आपण KOH ॲक्वियस बरोबर हीट केलं तर काय होते, या रिॲक्शनचा प्रॉडक्ट काय असणार आहे, तो इथिल अल्कोहोल राहील. पहा, हा OH या Brच्या ठिकाणी जाईल आणि हा Br या K बरोबर रिॲक्ट होईल. म्हणजेच इथं काय मिळेल, CH3CH2OH प्लस KBr मिळेल. म्हणजे हे बघा, KOH इथिल ब्रोमाइड, KOH इथिल ब्रोमाइड, म्हणजे रिएजंट आणि सबस्ट्रेट दोन्ही सारखेच आहेत, पण मीडियम कॅन अल्टर दी प्रॉडक्ट ऑफ दी रिॲक्शन असं म्हणू शकतो. अल्कोहोलिक मीडियम फेवर्स एलिमिनेशन अँड ॲक्वियस मीडियम फेवर्स सबस्टिट्यूशन असं म्हणू शकतो. ॲक्वियस मीडियम इज मोर पोलार अँड अल्कोहोलिक मीडियम इज नॉन पोलार ऑर लेस पोलार म्हणू शकतो. म्हणून लेस पोलार मीडियम फेवर्स एलिमिनेशन अँड पोलार मीडियम फेवर्स सबस्टिट्यूशन म्हणू शकतो. आता याच्यामध्ये आपण एखादा असा अल्किन घेतला की ज्याला एकापेक्षा जास्त प्रकारचे बीटा हायड्रोजन आहेत, म्हणजे अनइक्वल बीटा हायड्रोजन आहेत. म्हणजे आता हा कार्बन झाला अल्फा,
याला हा डायरेक्टली लागून आहे म्हणजे हा बीटा झाला, आणि याच कार्बनला हा सुद्धा डायरेक्टली लागून आहे म्हणजे हा सुद्धा कोणता झाला, बीटा झाला. आता यांना जर आपण अल्कोहोलिक KOH बरोबर हीट केलं, अल्कोहोलिक KOH, तर इथं आपल्याला या Br या कार्बनवरचा हायड्रोजन घेतला तर आपल्याला असा CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 आणि CH3 CH डबल बॉन्ड CH3 म्हणजे या Brनं इथला हायड्रोजन घेतला तर आपल्याला हा प्रॉडक्ट मिळाला, आणि या Brनं इथला हायड्रोजन घेतला तर आपल्याला हा प्रॉडक्ट मिळाला. आता या रिॲक्शनचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की हे दोन्ही प्रॉडक्ट असे 50-50% नव्हते. हे 50-50% नव्हते, म्हणजेच या रिॲक्शनमध्ये एक मेजर प्रॉडक्ट आणि दुसरा प्रॉडक्ट मायनर होता. मग अशा अनेक प्रकारच्या रिॲक्शनचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांना काय आढळून आलेलं आहे की या रिॲक्शनमध्ये मोर स्टेबल अल्किन्स आर फॉर्म्ड इन मोर प्रपोर्शन. आता मोर स्टेबल कोणाला म्हणायचं, ज्याच्या डबल बॉन्डच्या कार्बनला कमीत कमी हायड्रोजन आहेत तो मोर स्टेबल म्हणायचा. मग आता हे ब्यूट 1 इन बघा, याच्या डबल बॉन्डच्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत, 3 हायड्रोजन आहेत, हे 2 आणि हे 1, आणि इथं किती आहेत, 2च हायड्रोजन आहेत या डबल बॉन्डच्या कार्बनला, हा 1 आणि हा 1. म्हणून हे ब्यूट 2 इन हा काय मोर स्टेबल अल्किन आहे, म्हणून हा काय असणार आहे, मेजर प्रॉडक्ट असणार आहे. मग आता याच्याबद्दलचं स्टेटमेंट कोण, सेड्झेप्स नावाच्या शास्त्रज्ञानं दिलेलं आहे. त्याची डिटेल स्टडी कोण केली, SAYTZEFFS, सेड्झेप्स नावाच्या शास्त्रज्ञाने, आणि त्याने एक रूल फॉर्म्युलेट केला की ज्याला काय म्हटलं, सेड्झेप्स एलिमिनेशन रूल. जसा ॲडिशनसाठी मार्कोनिकॉफ्स अँड अँटी मार्कोनिकॉफ्स रूल आहे, तसा एलिमिनेशनसाठी कोणता, सेड्झेप्स एलिमिनेशन रूल आहे. ते काय म्हणते, इन बीटा एलिमिनेशन रिॲक्शन that beta hydrogen is preferably eliminated which is from the carbon having less number of beta hydrogen. म्हणजे आता इथेही बीटा हायड्रोजन आहे, म्हणजे बीटा कार्बन आहेत त्याला 2 हायड्रोजन आहेत, इथे बीटा कार्बन आहे त्याला 3 हायड्रोजन आहेत, पण हा ब्रोमीन अशा कार्बनवरचा बीटा हायड्रोजन घेतो की ज्याला कमीत कमी हायड्रोजन आहेत. म्हणून नेहमीसाठी आपल्याला जर असे अनइक्वल बीटा हायड्रोजन दिसले तर आपण कुठला बीटा हायड्रोजन एलिमिनेट करायचा, ज्या कार्बनला कमी बीटा हायड्रोजन आहे. त्यामुळं काय होईल तर मोर सबस्टिट्यूटेड अल्किन मिळेल, आणि मोर सबस्टिट्यूटेड अल्किन हा कसा असतो, मोर स्टेबल असतो. म्हणजे सेड्झेपला काय म्हणायचं, मोर स्टेबल अल्किन विल बी दी मेजर प्रॉडक्ट असं त्याला म्हणायचं. आणि ते आपण या डबल बॉन्डच्या कार्बनला कमीत कमी हायड्रोजन असतील तर तो मोर स्टेबल, म्हणजेच स्टॅबिलिटीचं आपण R2C डबल बॉन्ड Cr2 इज मोर स्टेबल, म्हणजे R म्हणजे अल्किल ग्रुप, दे आर नॉट इक्वल टू हायड्रोजन, हा मोर स्टेबल असेल कोणापेक्षा, R2C डबल बॉन्ड CHR पेक्षा. हा मोर स्टेबल असेल कोणापेक्षा, RCH डबल बॉन्ड CHR किंवा R2C डबल बॉन्ड CH2 पेक्षा. आणि हा मोर स्टेबल असेल कोणापेक्षा म्हटलं तर RCH डबल बॉन्ड CH2, आणि हा मोर स्टेबल असेल कोणापेक्षा म्हटलं तर आहे की. म्हणून हे आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी, म्हणजे हे मोर स्टेबल म्हणजे लेस रिॲक्टिव्ह आहे, म्हणजे लेस रिॲक्टिव्ह अल्किन्स आर फॉर्म्ड इन एलिमिनेशन रिॲक्शन, हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट असेल. मोर स्टेबल अल्किन इज फॉर्म्ड इन एलिमिनेशन रिॲक्शन, हे स्टेटमेंट सुद्धा मोर करेक्ट असेल. आणि मोर सबस्टिट्यूटेड अल्किन्स आर लेस रिॲक्टिव्ह, मोर स्टेबल,
हे सुद्धा स्टेटमेंट काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण हे टर्शरी अल्किल हलाइड कॅन बी इझिली eliminated than secondary which can be easily eliminated than primary असं म्हणू शकतो. आणि नंतर अल्किल आयोडाइड्स कॅन बी इझिली eliminated than अल्किल ब्रोमाइड्स which can be easily eliminated than अल्किल फ्लोराइड. हे असं एवढं आपण या एलिमिनेशन रिॲक्शन बद्दल सांगू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरी एक रिॲक्शन आहे या अल्किल हलाइडची, आणि ती म्हणजे कोणती तर रिॲक्शन विथ मेटल. पुढचं आर्टिकल काय, रिॲक्शन ऑफ अल्किल हलाइड विथ मेटल. तर विद्यार्थी मित्रांनो, अल्किल हलाइड हे सोडियम मेटल बरोबर, मॅग्नेशियम मेटल बरोबर, कॅडमियम बरोबर रिॲक्ट होऊ शकतात, आणि त्या रिॲक्शन झाल्यानंतर जे प्रॉडक्ट तयार होतात त्या प्रॉडक्टमध्ये जर कार्बन मेटल बॉन्ड असेल तर तशा कंपाऊंडला आपण काय म्हणू शकतो, ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड म्हणू शकतो. तर हा मॅग्नेशियम आणि कॅडमियम काय करू शकतो, ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड तयार करू शकतो. आणि हा सोडियम मेटल जो आहे तो अल्किल हलाइड बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर डबल कार्बनचा अल्केन तयार करतो. तर वन बाय वन आपण या तिन्ही मेटलच्या रिॲक्शन डिस्कस करू. तर याच्यामध्ये ए घेऊत आपण रिॲक्शन विथ मॅग्नेशियम मेटल. समजा रिॲक्शन विथ Mg मेटल. मॅग्नेशियम डायव्हॅलंट मेटल आहे, अल्कलाइन अर्थ मेटलचं आहे. जेव्हा आपण अल्किल हलाइडला ड्राय पावडर्ड मॅग्नेशियम मेटल मध्ये इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर हीट करतो तेव्हा काय होतो, हा मॅग्नेशियम जो आहे तो या RX बॉन्डमध्ये इन्सर्ट होतो आणि त्यापासून आपल्याला RMgX मिळते. मग या कंपाऊंडला आपण काय म्हणू शकतो, अल्किल मॅग्नेशियम हलाइड म्हणू शकतो. आणि हा रिएजंट तयार करणारा कोण आहे म्हटलं तर व्हिक्टर ग्रिग्नार्ड आहे. म्हणून त्याचं ऑनर करण्यासाठी या अल्किल मॅग्नेशियम हलाइडला त्याचं नाव देऊन टाकलं आणि त्याला काय म्हणतात मग, ग्रिग्नार्ड्स रिएजंट. नेहमी याच्यावर प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज ग्रिग्नार्ड रिएजंट. अल्किल मॅग्नेशियम हलाइड आर नोन ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. किंवा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड हॅव्हिंग फॉर्म्युला RMgX आर नोन ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. मग आपण इथं मिथिल ब्रोमाइड घेतला CS3Br आणि त्याला मॅग्नेशियम बरोबर इन ड्राय इथर हीट केलं तर काय होईल, CS3Mgbr मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. म्हणजे जे कोणते आपण अल्किल हलाइड घेऊ त्याचे करस्पॉन्डिंग अल्किल मॅग्नेशियम ब्रोमाइड. मग आता या ग्रिग्नार्ड रिएजनमध्ये काय, हा कार्बन आणि मॅग्नेशियम बॉन्ड आहे आणि हा बॉन्ड कसा आहे, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि कार्बन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन मॅग्नेशियम असल्यामुळं हा बॉन्ड नेहमी अशा पद्धतीनं ब्रेक होतो. त्यामुळं कार्बनवर काय होईल, निगेटिव्ह चार्ज येईल. म्हणजेच ग्रिग्नार्ड रिएजंट, आता समजा हा मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड असेल तर याच्यापासून आपल्याला काय मिळेल, CS3 मायनस मिळेल, मिथिल कार्बॅनियन. सो वी कॅन से दॅट ग्रिग्नार्ड रिएजंट आर दी सोर्सेस ऑफ कार्बॅनियन्स म्हणू शकतो. आणि या रिएजंटला आपण एकदम ड्राय कंडिशनमध्ये स्टोअर करावं लागते. हा खूप सिंथेटिक युटिलिटीचा रिएजंट आहे आणि या रिएजंटचा वापर करून आपल्याला व्हेरायटीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करायला जमतात. म्हणून व्हिक्टर ग्रिग्नार्डला 12,000चं नोबल प्राईज दिल्या गेलेलं आहे.
कशामुळं? तर हे कार्बेनियन आपल्याला तयारच करायला जमत नव्हते. कारण कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला, समजा अल्किल हलाइड घेतला, तर त्याच्यातला बॉन्ड ऑलवेज असा ब्रेक व्हायचा. मग त्यामुळं काय व्हायचं, R+ मिळायचा, कार्बोकॅटायन तयार व्हायचा, पण कार्बेनियन मिळायचंच नाही. मग RMgX जर घेतला तर हा Mg आणि R मधला बॉन्ड अशा पद्धतीनं ब्रेक व्हायचा आणि R- मिळायचा, म्हणजे कार्बेनियन मिळायचं. म्हणजे जिथं जिथं कार्बेनियनची गरज होती सिंथेसिसमध्ये, ते सगळे सिंथेसिस बंद पडलेले होते. तर व्हिक्टर ग्रिग्नार्डनं हा रिएजंट शोधून काढल्यामुळं जिथं जिथं कार्बेनियन इंटरमिजिएटची गरज आहे ते सगळे सिंथेसिस स्टार्ट झाले आणि वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करायला जमले. म्हणून या रिएजंटची सिंथेटिक युटिलिटी लक्षात घेऊन व्हिक्टर ग्रिग्नार्डला 1912चं नोबेल प्राइज दिल्या गेलेला आहे. तर हा ग्रिग्नार्ड रिएजंट आपण वॉटर किंवा ॲक्टिव्ह हायड्रोजन असणाऱ्या एखाद्या केमिकल बरोबर कंबाईन केलं किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्यापासून काय होते, अल्केन तयार होते. पहा, हा R- आणि वॉटरमधला H+ याचा RH म्हणजे काय झाला, अल्केन झाला. आणि हा MgX आणि OH असं. आता इन्स्टेड ऑफ वॉटर समजा मिथिल अल्कोहोल जरी या ग्रिग्नार्ड रिएजंटच्या संपर्कात आला तर काय होईल, या मिथिल अल्कोहोलमधला हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनला अटॅच असणारा हा हायड्रोजन काय होईल, या R- अटॅच होईल आणि त्यापासून RH तयार होईल आणि आपल्याला MgXOCS3 मॅग्नेशियम हलाइड मिथॉक्साइड टाईप ऑफ कंपाऊंड. म्हणून अशा ॲक्टिव्ह हायड्रोजन असणाऱ्या केमिकलपासून ग्रिग्नार्ड रिएजंटचं प्रोटेक्शन व्हावं म्हणून नेहमी ड्राय कंडिशन वापरल्या जातात. तर हे झालं ग्रिग्नार्ड रिएजंटच्या बाबतीत. मॅग्नेशियम मेटल बरोबरची रिॲक्शन. नंतर आपण सोडियम मेटल बरोबरची रिॲक्शन घेतली तर ती आपल्याला 11वीलाच झालेली आहे. त्याला आपण वुड्स सिंथेसिस म्हटलेलं आहे किंवा वुड्स रिॲक्शन म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये काय आहे, आपण अल्किल हलाइडला काय करतो, सोडियम मेटल बरोबर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर रिॲक्ट करतो, हीट करतो. तर काय होते, एका अल्किल हलाइडचा हॅलोजन दुसऱ्याचा हॅलोजन आणि हे 2 सोडियम आटम याचं 2NaX होते आणि आपल्याला R मिळते की ज्याला आपण अल्केन म्हणू शकतो. तो अल्केन कसा असणार आहे, अल्किल हलाइडमध्ये जेवढे कार्बन आहेत त्याच्या डबल कार्बनचा असेल. फॉर एक्झाम्पल समजा आपण मिथिल ब्रोमाइड घेतला आणि त्याला आपण सोडियम मेटल बरोबर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर हीट करत असेल तर हे 2 मॉलिक्यूल मिथिल ब्रोमाइडचे रिॲक्ट होताना त्यांचे 2 Br आणि 2 Na याचा 2 NaBr तयार होईल आणि हे CH3 एकाचा दुसऱ्याच्या CH3ला अटॅच होईल आणि इथेन मिळेल. म्हणजे इथं पर मॉलिक्यूल 1 कार्बन होता, आता इथं पर मॉलिक्यूल 2 कार्बन झाले. म्हणजे कार्बनची संख्या डबल करायची असेल तर वुड्स रिॲक्शन आपल्याला उपयोगी पडते. अशा रिॲक्शन की ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या पहिल्यापेक्षा जास्त होते अशा रिॲक्शनला स्टेपिंग अप रिॲक्शन किंवा कंडेन्सेशन रिॲक्शन सुद्धा म्हणतात. बऱ्याच पुस्तकामध्ये वुड्स रिॲक्शनला वुड्स कंडेन्सेशन रिॲक्शन सुद्धा म्हटलेलं आहे. मग आपण समजा 2 वेगवेगळे अल्किल हलाइड घेतले तर किती वेगवेगळे अल्केन तयार होतील म्हटलं. समजा आपण मिथिल ब्रोमाइड आणि इथिल ब्रोमाइड घेतला आणि त्याला सोडियम मेटल बरोबर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर हीट केलं तर याच्यामध्ये 3 वेगवेगळे म्हणजे अल्केन तयार होऊ शकतात. म्हणजे हे 2 मिथिल ब्रोमाइड एकत्र येऊन त्याचा इथेन तयार होऊ शकतो, 2 इथिल ब्रोमाइड एकत्र येऊन त्याचा ब्युटेन तयार होऊ शकतो आणि 1 मिथिल ब्रोमाइड आणि 1 इथिल ब्रोमाइड एकत्र येऊन त्याचा प्रोपेन तयार होऊ शकतो. मग नीटमध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो पहा,
when two different alkyl halide undergo wood synthesis, then how many different alkanes are formed. तर त्याच्यामध्ये एक, दोन आणि तीन वेगवेगळे अल्केन तयार होतात म्हणू शकतो. आता याच्यात अजून कसं आहे, हा पहिला अल्केन आणि हा दुसरा अल्केन कसा आहे, इव्हन कार्बनची संख्या असणारी, समसंख्या कार्बन असणारी. मग आपण हे दोनचं मिक्सचर का घेतलं होतं, तर प्रोपेन तयार करण्यासाठी घेतलं होतं. पण प्रोपेन तयार करत असताना नको असलेले दोन अल्केन मिळालेले आहेत. म्हणून वूड सिंथेसिसची स्टेटमेंट करताना काय म्हटलेलं आहे, दी मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ हायर अल्केन containing even number of carbon atoms by reacting alkyl halides with sodium metal is known as Woods सिंथेसिस और वूड्स रिॲक्शन असं म्हणू शकतो. म्हणजेच ऑड कार्बनचे अल्केन या मेथडनं कन्व्हिनियंटली तयार करायला जमणार नाही. आणि मिथेन कॅन नेव्हर बी प्रिपेअर्ड बाय धिस मेथड, कारण याच्यात छोट्यात छोटा अल्किल हलाइड काय, एक कार्बनचा. त्यामुळं छोट्यात छोटा अल्केन कोणता तयार होईल, इथेन तयार होईल. म्हणून याच्या बाबतीत काय म्हणायचं जमते, मिथेन कॅन नेव्हर बी ऑब्टेन्ड बाय वूड सिंथेसिस, and while preparing alkane containing odd number of carbon, we get unwanted alkanes in more proportion. म्हणजे हे जर तिन्ही अल्केन सेम प्रपोर्शनमध्ये तयार झाले, हे 33.33, हे 33.33, हे 33.33, तर काय व्हायला याच्यात, हे इव्हन कार्बनवाले काय व्हायले 66.66 व्हायले, आणि ऑड कार्बनवाला प्रोपेन काय व्हायला 33.33 व्हायला. म्हणून स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं, हे वूड सिंथेसिस काय, तर मेथड ऑफ प्रिपरेशन आहे कोणाची, हायर अल्केनची, की ज्यांच्यामध्ये कार्बनची संख्या कशी आहे, इव्हन आहे. आणि कशापासून तयार करायलो, अल्किल हलाइडपासून. आणि अल्किल हलाइडला काय करायलो, सोडियम मेटल बरोबर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर हीट करतोय. ही झाली वूड्स रिॲक्शन असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, समजा इन्स्टेड ऑफ सोडियम आपण झिंक मेटल वापरलं तर सेम चेंज होणार आहे. कसा, हे RX प्लस ZN प्लस XR डॅश इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, हे ZnX2 बाहेर पडेल आणि आपल्याला RR मिळेल. तर अशा रिॲक्शनला काय म्हणायचं आहे, फ्रँकलँड्स रिॲक्शन म्हणायचं. कोणती रिॲक्शन म्हणायचं आहे, फ्रँकलँड्स रिॲक्शन. म्हणजे सोडियम मेटल घेतलं तर वूड्स रिॲक्शन, आणि झिंक मेटल घेतलं तर सेम चेंज होईल, अल्किल हलाइड टू हायर अल्केन कंटेनिंग इव्हन नंबर ऑफ कार्बन आटम, पण त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, फ्रँकलँड्स रिॲक्शन म्हणायचं. आणि या रिॲक्शनमध्ये अल्किल हलाइड आणि सोडियम मेटल घेऊन अरिल हलाइड वापरले आपण, हे असं ड्राय इथरमध्ये. तर इथं अल्किल अरिन्स मिळतील. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणायचं, म्हणजे अल्किल हलाइड हा वूड्सनं वापरला आणि हा फिटिंगनं वापरला, म्हणून या रिॲक्शनला काय म्हणायचं, वूड्स फिटिंग रिॲक्शन म्हणायचं. कोणती रिॲक्शन, वूड्स फिटिंग रिॲक्शन. तर याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण क्लोरोबेन्झिनला, म्हणजे तो अरिल हलाइड आहे, सोडियम मेटल बरोबर मिथिल क्लोराईडच्या बरोबर रिॲक्ट केलं तर काय होईल, टोलिन तयार होईल. पहा, मिथिल बेन्झिन CH3 आणि इथं 2NaCl तयार होईल.
तर असं एक अल्किल हलाइड आणि एक अल्किल हलाइड आणि एक अरिल हलाइड असेल तर त्या रिॲक्शनला काय म्हणायचं आपण? वुड्स फिटिंग म्हणायचं. आणि दोन्ही जर अरिल हलाइड असतील जसं असं, तर याच्यापासून आपल्याला AR बॉन्ड AR प्लस 2NaX मिळेल. तर जिथं दोन्ही अरिल हलाइड असेल तर त्याला जस्ट काय म्हणायचं? फिटिंग रिॲक्शन. कोणती रिॲक्शन म्हणायचं? फिटिंग रिॲक्शन. याचं एक्झाम्पल देताना आपण क्लोरोबेन्झिन C6H5Cl 2Na, अजून एक क्लोरोबेन्झिन, हे ड्राय इथरमध्ये काय होईल? हे असं C6H5, पुन्हा इकडं C6H5, की ज्याला आपण बायफिनिल किंवा डायफिनिल असं म्हणू शकतो, प्लस 2NaCl. तर अशा टाईपची जी रिॲक्शन आहे त्याला काय म्हणायचं आपण? फिटिंग रिॲक्शन म्हणायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण मेटल बरोबरच्या रिॲक्शन डिस्कस केलेल्या आहे. कॅडमियमसुद्धा काय करतो? या अल्किल हलाइड बरोबर अल्किल कॅडमियम नावाचे कंपाऊंड तयार करतो. म्हणजे कसं होते? हे CD म्हणजे कॅडमियम, याला आपण अल्किल ग्रुप अटॅच केले तर कॅडमियम हा डायव्हॅलंट असल्यामुळं तो काय करतो? R2CD टाईप ऑफ कंपाऊंड तयार करतो आणि मग त्याला डायअल्किल कॅडमियम म्हणायचं. हा सुद्धा याच्यासुद्धा काय अल्किलमधला कार्बन आणि कॅडमियम मेटल याच्यामध्ये बॉन्ड असेल म्हणून हे सुद्धा काय असतील? ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड्स असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबून टेक्स्टबुक लाईन टू लाईन रीड करा आणि आपले हे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवा, त्यांना वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना शेअर करा, त्यांना कॉमेंट लिहायला सांगा, काही अडचण असतील तर ते विचारायला सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण सांगा. थांबूत या ठिकाणी. थँक्यू.